20,502 मतदार डिलीट केले आणि 27 नोव्हेंबरला आपण सगळ्या राजकीय पक्षांना पण त्याची यादी दिली होती. NICच्या वेबसाईटवर पण ती यादी आहे जिल्ह्याच्या. आणि आता फायनल प्रसिद्धी आपली झाली 23 जानेवारीला मतदार यादी. त्याच्यानंतर पण पुरवणी यादी तयार होते. आजपर्यंतची नावं आपण ऍड करतो तर ती त्यात पण डिलिशन हे 16 तारखेनंतर बंद झालं, ज्या दिवशी आपली आचारसंहिता डिक्लेअर झाली. म्हणजे 23ला डिलिशनची प्रक्रिया संपली आमची 23 मार्चला. ती जी डिलीट झाली ती काही 500 काही नाव आहे, 570 काही, ती पण यादी आपण सगळ्या राजकीय पक्षांनी दिली. ती आता पण जिल्ह्याच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे की जेणेकरून कुणाचं चुकून नाव एखाद्याचं नाव ऍड झालं, आम्ही ते 23 तारखेला प्रसिद्ध केली की चुकून कोणाचं नाव जर ऍड डिलीट झालं चुकून तर त्यांनी मग पुढच्या 15 दिवसात म्हणजे आजपर्यंत नाव ऍड करावं असं त्या पत्रात पण आम्ही राजकीय पक्षांना दिलेल्या आणि NICवर टाकलेल्या पत्रात पण त्याचा उल्लेख केला. त्यानंतर म्हणजे ते 2,80,000ची जी 22,000 डिलीट झाल्यानंतर ती जी मतदारसंख्या झाली ती 2,68,000 झाली, 2,58,000 झाली. आणि मधल्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या कॅम्प वेगवेगळे शिबिरं घेऊन जवळजवळ 11,500 मतदार त्याच्यामध्ये ऍड केले. आणि आजची जी संख्या आहे ती 2,69,383 आहे. आणि अजूनही काही प्रोसेसमध्ये फॉर्म आहेत. 19 तारखेला फायनल यादी होईल, जे 7 दिवसात सगळे प्रोसेस होतील. म्हणजे आजचा एखादा फॉर्म आला तर तो प्रोसेस व्हायला 7 दिवस लागतात आम्हाला. 7 दिवसापर्यंत आम्ही प्रोसेस नाही करू शकत, त्याला लॉकच आहे. त्याच्यामुळे 19 तारखेला म्हणजे असे एक 600-650 फॉर्म आहेत प्रोसेसमध्ये. तर टोटल म्हणजे 2,70,000 पर्यंत ही संख्या जाऊ शकते. पण आजची जी आहे ती 2,69,383 आहे. आणि पुरुष त्यातले आहेत ते 1,32,159 आहेत. आणि स्त्रिया जे आहेत ते 1,37,224 आहे. म्हणजे आपल्याकडे स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे. आपला जो रेशो आहे 1,000 पुरुषांच्या मागचा जो रेशो आहे तो 1,038 आहे. आणि आपल्याकडे जे सिनियर सिटीजन आहे म्हणजे 85 पेक्षा जास्त ते आहे 4,292. आणि 18 ते 19 मतदार आहेत ते आपले 3,319. म्हणजे अजून या 650 मध्ये पण 18 असतील. आता सध्या 3,319 मतदार जे म्हणजे आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त 18 ते 19 मतदार आपल्याकडे आहे. आणि त्याचा रेशो आहे 1.23% म्हणजे टोटल मतदाराच्या. आणि PWD मतदार आहेत ते 1,655 आहेत आपल्याकडे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 18 ते 85+ आणि PWD या दोघांनाही होम वोटिंगची सुविधा अवेलेबल आहे. हे दोन्ही जे आहेत ते आपल्याकडे 5,959 आहेत टोटल. तर त्याच्यापैकी आपण सगळ्याला 12 डी दिले आणि त्यापैकी जे मतदान केंद्रावर येऊ शकणार नाहीत खरंच त्यांचे आपण 12 डी फॉर्म भरून घेतले, 12 डीचे फॉर्म. आणि ते आजपर्यंत आलेले जे फॉर्म आहेत ते 472 आहेत आजपर्यंत आपल्याला आलेले. त्यात 387 लोक आहेत 85+, आणि PWD वोटर आहेत 85. म्हणजे टोटल 472 मतदार हे घरून वोटिंग करणार आहेत. त्याच्यासाठी आपलं नियोजन काय आहे की चिपळूणसाठी आपण एक 10 टीम तयार केली आहे, ज्याच्यामध्ये 2 हे आमचे कर्मचारी असतील आणि एक पोलीस कर्मचारी असेल, एक व्हिडिओग्राफर असेल. आणि त्याचा जो आहे ना 10 टीमपैकी एक रिझर्व्ह टीम असेल आणि 9 टीम कार्यरत असतील. 9 गाड्या 9 ठिकाणी हे करणार. चिपळूणसाठी आपण टोटल 24 रूट तयार केले. म्हणजे एका दिवशी ॲव्हरेजला आम्ही जे अगोदरचं वोटिंग झालेलं आहे असं मागे जे विधानसभा झाल्या 5 राज्यांच्या तिथला अनुभव लक्षात घेता की 10 ते 12 लोकांचं वोटिंग एक टीम घेऊ शकते एका दिवसात, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन. तर ॲव्हरेजला आपण चिपळूणसाठी 24 रूट तयार केले, 278 त्यात वोटर आहेत. आणि संगमेश्वरसाठी 19 टीम तयार केली, म्हणजे 19 रूट. म्हणजे 24 आम्ही काय करतो की चिपळूणच्या 9 टीम आहेत, 1, 2, 3 तारखे ह्या एक संभाव्य तारखा आहेत आपल्या मेच्या. त्या 3 दिवसामध्ये 9 × 3 केलं तर 27 टीम होतात. म्हणजे आपल्याला लागणार 24 रूट आहेत. 24 रूटला त्या घेतील. आणि समजा तिथे गेल्यानंतर तो जर मतदार त्या ठिकाणी उपस्थित नसेल, आपण त्याचे मोबाईल घेतले त्याला कळवणार आहेत, BLO पण त्यांना कळवणार आहे. समजा नसेल तर 3 टीम ज्या आहेत 24 रूट झाल्या आपल्याला 27 होतात टोटल. ह्या 3 टीम त्या गैरहजरसाठी सेकंड राऊंड करतील. आणि सेकंड राऊंडला जर तो उपस्थित नसेल तर मग आपल्याला ती तरतूद नाही, म्हणजे तिसऱ्यांदा जाण्याचे काही हे नाही. या पद्धतीने चिपळूणच्या आपल्या 9+1 अशा टीम असणार आहेत. सेम संगमेश्वरचे 7+1 आहेत, 8 टीम आहेत, एक रिझर्व्ह. 7 × 3 केलं तर 21 होतात आणि आपण रूट केले तर 19. 2 टीम ह्या पुन्हा याच्यासारखंच जे गैरहजर असतील त्यांच्यासाठी जातील. हे 12 डी आणि होम वोटिंगचा हे आहे.
की ज्याच्या माध्यमातून 472 लोकांचं वोटिंग होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण 12 नंबरचे फॉर्म पण मोठ्या प्रमाणात संकलित करतोय की जे कर्मचारी BLO असतील किंवा इलेक्शन ड्युटीवर असतील, पोलीस असतील, या सगळ्यांचं 12 नंबरचे फॉर्म घेऊन त्यांचंही आपण जे आमचं पहिलं ट्रेनिंग तुम्हाला इथं झालं 7 तारखेला युनायटेडला, आता आमचं दुसरं ट्रेनिंग 28 तारखेला आहे, सेकंड ट्रेनिंग. त्यावेळी आम्ही तिथं पोस्टलची 2-3 केंद्र तयार करणार युनायटेडची. त्या ठिकाणी ज्यांनी पहिल्यांदा 12 नंबर फॉर्म आम्हाला पहिल्या ट्रेनिंगला 1350 फॉर्म आले होते, त्यातले आमचे काही 700-800 चिपळूणचे, बाकीचे आम्ही बाहेर पाठवणार. तर त्यांच्याही मतपत्रिका इथं अवेलेबल होती आणि त्यांचं वोटिंग त्या दिवशी किंवा मग साहित्य वाटप जे करतो आपण आदल्या दिवशी, त्या 2 ठिकाणी त्यांच्यासाठी केंद्र तयार करून तिथं वोटिंग घ्यायचं आहे. या पद्धतीने पोस्टल वोटिंग होणार आहे, त्यातूनही मतदानाचा टक्केवारी वाढणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपली जी केंद्र आहे टोटल ही 336 आहेत. माझ्या सांगितल्याप्रमाणे चिपळूणमध्ये 170 आहेत आणि 166 केंद्र जे आहेत ती संगमेश्वरमध्ये आहेत. याला आपण 39 झोनल तयार म्हणजे डेप्यूट केले आणि हे 39 झोनलच्या माध्यमातून इथं त्यांना प्रत्येकाला 1, 7, 8, कुणाला 10, कुणाला 6 जे काही जॉग्राफिकल लोकेशन आहे त्याच्यानुसार आपण हे केलेलं आहे. आणि याच्यामध्ये यांच्या माध्यमातूनच आपण आपल्याकडे ज्या EVM आलेले आहेत, आपले युनायटेडमध्ये स्ट्रॉंग रूम आहे, युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला BU जे मिळाले 480 BU मिळाले, CU पण 480 मिळाले आणि 507 VVPAT मिळाले. याचं जे काही कमिशनिंग असेल म्हणजे या 39 झोनलच्या मार्फतच आपण त्या तयार जे करतो त्या 30 तारखेला युनायटेडला आपण तयार करणार आहोत. 30 एप्रिलला सकाळी 8 पासून ते 10 राऊंड प्रत्येक ठिकाणी होतील. म्हणजे 43 लोक आहेत आपल्या 39 झोनल प्लस 4 रिझर्वचे झोनल, 430 केंद्राचे मशीन्स तिथे तयार केले जातील. म्हणजे वरच्या जे एक्स्ट्रा आहेत त्या खराबसाठी वापरण्यात येतील आणि जर इन केस आणखी राहिले तर आणखी आपण म्हणू 10 राऊंडमध्ये 430 तर आपण करतोय त्या दिवशी. असं ते कमिशनिंगचं आपलं हे आहे. आणि जी काही केंद्र आहेत सध्या आपल्या म्हणजे DPDCच्या माध्यमातून आणि किंवा जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या फंडच्या माध्यमातून जी काही केंद्रांना दुरुस्तीचं काम चालू आहे आणि म्हणजे ती 20-25 अशी केंद्र असतील भारतात, त्यांचं काम चालू आहे. आणि प्रत्येक केंद्रावर आपण AMF सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं रॅम्प असेल, रॅम्प नसेल तर त्याचं पण आता आपण काम करून घेतोय. व्हीलचेअर आता काय झालेलं आहे की व्हीलचेअर आपल्याकडे प्रत्येक ग्रामपंचायत एक व्हीलचेअर अवेलेबल करून देणार आहे. त्यासोबत जे काही आरोग्य विभागाकडे असतील, पंचायत समितीकडे असतील किंवा नगरपालिकेकडे असतील याही व्हीलचेअर त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यासोबतच आपण NSS आणि NCC याचे स्टुडंट पण जे आहेत का ज्यांना सहाय्य लागेल ते त्या ठिकाणी प्रत्येक त्याच्या गावनी आहे. म्हणजे जरी शाळेला किंवा कॉलेजला तो इथं असला त्याचं गाव जिथं असेल तिथंच त्याला डेप्यूट करण्याचं आमचं हे आहे, जेणेकरून की ते पण मदतनीस म्हणून आपल्याला काम करतील. त्यासोबत असे 46 केंद्र आहेत आपल्याकडे जिथं प्रदर्शन ज्याला म्हणतो आपण की जिथं अंगणवाडी सेविका महिला ज्या बुरखाधारी असतात त्यांच्यासाठी आपण नेमलेले आहेत. या पद्धतीने आपलं पूर्ण इलेक्शनचं प्लॅनिंग आहे.